दिल्लीमध्ये स्फोट झालेल्या गाडीत डॉक्टर उमर असल्याचं डीएनए टेस्टवरून झालं सिद्ध। मोहम्मद आरिफ आणि फारुख डार या दोन डॉक्टरांनाही चौकशीसाठी पोलिसांनी घेतलं ताब्यात। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातून शाहींच्या नावावर असलेली ब्रेझा गाडी जप्त। विद्यापीठाच्या मान्यतेप्रकरणी नॅकची अल फलाहला कारणे दाखवा नोटीस। बोत्सवाना इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत भारताला 8 चित्ते देण्याचा प्रतिकात्मक समारंभ। राष्ट्रपतींचा बोत्सवानातल्या भारतीय समुदायाशी संवाद। भारत 2027 पर्यंत 6.5% विकास दरासह G20 देशांमध्ये सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था राहणार। मूडीजनं व्यक्त केला नवा अंदाज। रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक लिमिटेडशी 2095 कोटी रुपयांचा करार। बिहार विधानसभा निवडणुकांसाठी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात। सुरक्षा व्यवस्थेसह सर्व यंत्रणा सज्ज। नाशिक कुंभमेळ्यासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एकूण 20,000 कोटी रुपयांची कामं केली जाणार। मुख्यमंत्री 28 महिने चालणाऱ्या कुंभमेळ्याच्या पर्वात गेल्या वेळच्या कुंभमेळ्याच्या तुलनेत 5 पट अधिक भाविक अपेक्षित। निर्विघ्न कार्यक्रमासाठी चोख व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पुणे जमीन व्यवहाराला अधिकृत मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाशी साधर्म्य असणारं ट्रम्पेट म्हणजेच पिपाणी चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून बाद। ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 3 सुवर्ण पदकांची कमाई। आणि पुणे बंगळुरू महामार्गावर कंटेनरच्या धडकेमुळे वाहनांना लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू। सरकारकडून पीडितांना मदत जाहीर। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक